आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विशेष पदयात्रांचं आयोजन. विदर्भाच्या विकासासाठी शासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 106 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशाची आदरांजली. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर होणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या एक दिवस आधी राज्यासह देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढली जात आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी आज बिहारमध्ये पटना इथं गांधी मैदानापासून सुरू होणाऱ्या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. आंबेडकर जयंतीनिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज मुंबईत भीम पदयात्रेत सहभागी झाल्या. नरिमन पॉईंटपासून मंत्रालयात आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पदयात्रेत हजारो संख्येनं तरुण सहभागी झाले. या पदयात्रेवेळी रक्षा खडसे म्हणाल्या, ही यात्रा ही खूप खास यात्रा आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण राज्यांमध्ये युवकांच्या माध्यमातून ही यात्रा साजरी केली जात आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की युवकांचा सहभाग या देशाच्या विकासामध्ये खूप मोलाचा आहे, खूप महत्वाचा आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त ऐरोल इथल्या बाबासाहेबांच्या ज्ञानस्मारकाला भेट देणारी मोठी जनसंख्या विचारात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ जय भीम पदयात्रेचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झालं. या पदयात्रेत 250 विद्यार्थी, स्वयंसेवक आणि विद्यापीठातले कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. राज्यात आज सकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय भीम पदयात्रा काढण्यात आली. पथनाट्य आणि परिसंवादासह शाळेत राज्यघटनेची उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. तसंच नांदेड आणि बीड इथंही आज जिल्हा प्रशासन, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्राच्या समन्वयानं जय भीम पदयात्रा काढण्यात आली. आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयानं येत्या 14 आणि 15 एप्रिलला मुंबई आणि नाशिक आणि नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचं आयोजन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या हरियाणाला भेट देणार आहेत. सर्वप्रथम ते हिसार ते अयोध्या या नव्यानं सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. हिसार इथं ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर यमुनानगर इथं दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज केंद्राच्या 800 मेगावॅट आधुनिक औष्णिक वीज प्रकल्पाची ते पायाभरणी करतील. या प्रकल्पामुळे हरियाणात गावोगावी अखंडित वीज पुरवठा करण्याच्या कामाला चालना मिळणार आहे. भारतमाला परियोजनेअंतर्गत सुमारे 170 कोटी रुपये किमतीच्या सुमारे 14.5 किलोमीटर रेवाडी बाह्य मार्गाचं उद्घाटनही मोदी करतील. यामुळे दिल्ली ते नारनौल प्रवासाचा वेळ सुमारे 1 तासाने कमी होईल. राज्यात विजेचे दर 5 वर्षांसाठी स्थिर करून राज्य शासनाने वीज ग्राहकांना दिलासा दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं विविध विकास कामांचं लोकार्पण आज फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. पाणी आणि वीज पुरवठ्याकरता सरकारने हाती घेतलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. भूजल पातळी खोल जात असल्यामुळे शेतकऱ्यांना 10 अश्वशक्तीचे कृषीपंप वापरण्याची परवानगी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. समृद्धी महामार्गामुळे देशव्यापी दळणवळण व्यवस्थेत विदर्भ केंद्रस्थानी आला असून तिथं औद्योगिक विकास करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे असं ते म्हणाले. देशात सध्या पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे. या अंतर्गत गरोदर तसंच स्तन्यदा माता आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकस आहार पुरवण्यावर भर दिला जात आहे. भंडारा जिल्ह्यात महिला आणि बालकल्याण विभाग तसंच जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं यानिमित्त विविध खेळांच्या माध्यमातून पोषक आहाराचं महत्त्व महिला आणि मुलांना समजावून देण्यात आलं. अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून. राज्यात 8 एप्रिल ते 23 एप्रिलपर्यंत पोषण पंधरवडा राबविला जात आहे. यात गरोदर माता, स्त्रिया, मासिक पाळी जाणाऱ्या मुली यांचा सहभाग आहे. अंगणवाडीत गावातील महिला मुलींना एकत्रित करत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात गरोदर मातांनी कोणती आहार घ्यायला पाहिजे, बाळाची काळजी कशी घ्यावी, तसेच मासिक पाळी जाणाऱ्या मुलींनी कोणती काळजी घेतली पाहिजे अशा विविध माहिती या माध्यमातून देण्यात येत आहेत. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून भंडारा जिल्ह्यात महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभागाच्या सहाय्याने हा उपक्रम राबविला जात आहे. प्रवीण तांडेकर, PTC, भंडारा. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 106 वर्ष पूर्ण होत आहेत. या हत्याकांडात बळी पडलेल्या हुतात्म्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली आहे. जालियनवाला बाग मैदानावर भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण आदरांजली अर्पण करत असून भारताची जनता सदैव त्यांची ऋणी राहील. त्यांच्या प्रेरणेने भारताचा प्रत्येक नागरिक देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान देत राहील, असं मुर्मू आपल्या संदेशात म्हणाले आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात या शूरांचं अतुलनीय बलिदान कोरलं गेलं असून देश त्यांचा सदैव ऋणी राहील, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शहीदांना आदरांजली वाहताना म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही जालियनवाला बाग हत्याकांडातल्या शहीदांना आदरांजली वाहिली आहे. जालियनवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्यांचं बलिदान स्वातंत्र्य लढ्यातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना हे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील, असं प्रधानमंत्री आपल्या संदेशात म्हणाले आहेत. 13 एप्रिल 1919 हा दिवस देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातला सर्वात काळा दिवस असून ही घटना देशाच्या इतिहासातून कधीच पुसली जाऊ शकत नाही. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तमाम देशभक्त वीर हुतात्म्यांना आदरांजली, अशा शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाच्या विविध भागात आज सुगीच्या सणांचा उत्साह दिसत आहे. पंजाबमध्ये वैशाखी, केरळात विशू, पश्चिम बंगालमध्ये पोइला बैशाख, आसामात बोहाग बिहू तर तामिळनाडूत पुथंडूच्या रूपाने हे सण साजरे केले जातात. देशाच्या उत्तर भागात वैशाखी उत्साहाने साजरी होत आहे. विशू आणि पुथंडू उद्या साजरे होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवामधून देशाच्या विकासाकरता समर्पणाचा संदेश मिळतो, असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. या विविधरंगी उत्सवांमधून भारताची समृद्ध आणि विविधतेने नटलेली कृषीवल संस्कृती दृग्गोचर होते, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. हे उत्सव नवी आशा, आनंद आणि भरभराट आणतात, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चैत्री पौर्णिमा यात्रेला गुढीपाडव्यापासून प्रारंभ झाला. काल चैत्री महिन्याची पौर्णिमा असल्यानं तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी उन्हाच्या कडाक्यातही मोठी गर्दी केली होती. सकाळी 6 वाजता अभिषेक पूजा पार पडली, तसंच देवीला धुपारती दाखवून महापूजा करण्यात आली. चैत्री पौर्णिमेनिमित्त देवीच्या गाभाऱ्यात विविध आकर्षक फुलांसह आंब्याची आरास करून सिंहासनाला आंब्याच्या मोहराची सजावट करण्यात आली होती. दरम्यान येरमाळा इथल्या येडेश्वरी यात्रेलाही काल प्रारंभ झाला. आज येडेश्वरी यात्रा महोत्सवातल्या चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम आहे. या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर जयपूर इथं होणार आहे. दुपारी 3:30 वाजता खेळ सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. आजचा दुसरा सामना दिल्लीत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता होईल. मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचं निदर्शनास आलं असून याबाबत सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा कुठल्याही माध्यमातून मुंबई विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया राबवत नाही. या प्रकारातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आणि अधिकृत संकेतस्थळावर माहितीची खात्री करण्याचं आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विशेष पदयात्रांचं आयोजन. विदर्भाच्या विकासासाठी शासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 106 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशाची आदरांजली. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.